नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. तर चला, लग्न हा विषय फार सध्या मोठा झालेला आहे. मुलींची वय निघून चाललेत, मुलांची वय निघून चाललेत. कुणाला मंगळ आहे, कुणाला काय आहे, कुणाला सरकारी नोकरी पाहिजे, कुणाला अजून काय पाहिजे. या प्रकारामुळं जवळजवळ 30-25च्या पुढं बरीच सारी मुलं मुली गेलेली आहेत आणि आता लग्न ठरत नाही म्हणून त्यांच्या आया कंपल्सरी आपल्याला कमेंट करत आहेत. तर आपण लग्न ब्रेसलेट हे त्यासाठीच चालू केलेलं आहे की लग्न ब्रेसलेट यामध्ये मी अतिशय काळजीपूर्वक क्रिस्टल वापरलेले आहेत की जेणेकरून 1 वर्षाच्या आत तुम्हाला त्याचा रिझल्ट येईल. तरी सुद्धा अजून एक त्याच्या जोडीला हे करा, तुम्ही लग्न ब्रेसलेट जरूर घ्या. मुलांनी उजव्या हातात घाला, मुलींनी डाव्या हातात घाला. ज्या काही लग्नाच्या रेमेडी सांगते त्या मुलींनीच करायच्या आहेत. आई वडिलांना लग्न करायची नाहीत, त्यांची झालेली आहेत. त्यामुळे ज्या रेमेडी असतील त्या आपल्या मुलांनीच करायच्या आहेत. आता त्यात एक छोटासा वास्तू रेमेडी सांगते तुम्हाला की कधी कधी या गोष्टीमुळे सुद्धा लग्न ठरत नाही. आता लग्नाची मुलगी किंवा लग्नाचा मुलगा जर घरामध्ये असेल तर त्याची बेडरूम ही वायव्य कोपऱ्यामध्ये असावी, म्हणजे त्यांची लवकरात लवकर लग्न ठरतात. आता घरा सिस्टीम सगळी छोटी छोटी झाली आहे, वायव्य कोपऱ्यामध्ये बेडरूम येतच नाहीये. अशा वेळी काय करायचं आहे? येत असेल, शक्य असेल तर तिथं मात्र झोपायची सोय करा. लग्न ज्यांचं करायचं आहे त्यांची वायव्य कोपऱ्यामध्ये जेव्हा आपण लग्नाची मुलं मुली यांची बेडरूम ठेवतो त्यावेळी त्यांची लग्न लवकर ठरायला मदत होते. आता जर तिथं जागाच नाहीये, तुमच्या कमेंट यायच्या आधी सांगते, जागाच नाहीये तर त्या ठिकाणी फोटो लावा. मुलाचा मुलीचा वायव्य कोपऱ्यामध्ये फोटो लावा, तरी सुद्धा तुम्हाला तो परिणाम बघायला मिळेल. तर नुसता वायव्य कोपरा हा आपल्या वास्तूमध्ये इतका पॉवरफुल आहे लग्न ठरण्यासाठी की तिथे तुम्ही फोटो लावा. अगर त्या मुलांची बेडरूम करा. लवकरात लवकर स्थळं यायला, स्थळं येऊन मनासारखी स्थळं यायला आणि लग्न ठरायला खूप सारी मदत होते. त्याचबरोबर लग्न ठरण्यासाठी सगळ्यात मोठी मदत होते ती म्हणजे लग्न ब्रेसलेटची. तर लग्न ब्रेसलेटची किंमत काय आहे? वरती दिलेल्या नंबरवरती मेसेज करा, तिथं तुम्हाला सर्व काही माहिती मिळेल. तर चला, आजचा व्हिडिओ इथंच बास करूया. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत टाटा, बाय बाय.